18 तारखेला आहे गुरुपुष्यामृत योग. पण यंदाचा हा गुरुपुष्यामृत योग आलाय पितृपक्षात. मग आता सोनं खरेदी करायची की नाही, नवीन खरेदी करावी की नाही, नवीन कामाची सुरुवात करावी की नाही, कारण पितृपक्षात तर हे काहीच करत नाही. आहे की नाही महत्त्वाचा प्रश्न? त्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आम्ही अगदी 50 सेकंदात. हो, हे अगदी खरं आहे की 18 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे आणि पितृपक्ष तोपर्यंत संपतच नाही. पितृपक्ष संपतो 21 तारखेला. तर मग नक्की करायचं काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 18 तारखेला जो गुरुपुष्यामृत योग आहे तो सकाळी 6:06 सुरू होणार आहे आणि 6:32 संपणार आहे. साधारणतः 25 मिनिटांचाच हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. आता एवढ्या सकाळी जाऊन तुम्ही खरेदी नाही करू शकत, बरोबर? त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ तुम्हाला खरेदी करण्यासाठी म्हणावा तितका होईल असं नाही. पण तुम्ही जप करू शकता, स्तोत्र पठण करू शकता, खास करून माता लक्ष्मीची पूजा आणि लक्ष्मीचं स्तोत्र पठण करू शकता, ज्यामुळे आर्थिक लाभ होतात, माता लक्ष्मीची कृपा होते. आता आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या या पितृपक्षात आलेल्या गुरुपुष्यामृत योगावर कराव्यात आणि करू नयेत, त्यासाठी लोकमत भक्तीवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.